नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड मराठी अक्षर भारतीमधील संतवाणी. संतवाणी म्हणजे काय तर संतांचे बोल. आता याच्यामध्ये आपल्याकडे दोन संतवाणी आहेत. पहिला आहे अंकिला मी दास तुझा, जे की लिहिलेलं आहे संत नामदेव यांनी. तर नेमकं अंकिला मी दास तुझा याचा अर्थ काय होतो? आता या ठिकाणी आपण दास म्हणजे भक्त असा अर्थ घेणार आहोत आणि अंकिला म्हणजेच काय तर शरण आलेला. म्हणजेच या ठिकाणी संत नामदेव हे श्री विठ्ठलाला शरण गेलेले आहेत आणि ते विठ्ठलाला काय काय म्हणतात किंवा विठ्ठलाप्रती त्यांच्या मनामध्ये काय काय भावना आहेत या सगळ्या आपल्याला या संतवाणीमध्ये पाहायच्या आहेत. पण त्याच्या आधी आपण संत नामदेव यांच्याबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊया. तर संत नामदेव हे वारकरी संप्रदायामधील थोर संत कवी आहेत. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सरळ आहे, सुबोध आहे आणि साधी आहे. सुबोध म्हणजे समजायला इझी आहे. त्यांनी हिंदीत सुद्धा रचना केलेली आहे आणि पंजाबमध्ये जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली. म्हणजेच त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला पंजाबमध्ये जाऊन. शिखांच्या गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये 61 कवने समाविष्ट आहेत आणि भक्त नामदेवजी की मुखबानी या नावाने ती प्रसिद्ध आहेत. म्हणजे संत नामदेव यांची संत वाणी ज्याला आपण म्हणतो किंवा त्यांची कवने थोडक्यात किंवा त्यांनी जे म्हटलेलं आहे त्यांच्या मुखाचे बोल तर अशा अर्थी त्यांनी ते असं घेतलेलं आहे. आणि प्रस्तुत अभंगामध्ये संत नामदेवांनी विविध दृष्टांतातून परमेश्वर कृपेची रचना केली आहे. म्हणजे आता आपण काय म्हटलं की अंकिला मी दास तुझा म्हणजे काय की मी शरण आलो आहे तुम्हाला किंवा विठ्ठलाला मी शरण गेलेलो आहे. तर ते कशा पद्धतीने विठ्ठलाला विनवणी करतायत किंवा याचना करतायत ते आता आपल्याला बघायचं आहे. तर त्यांनी खूप सारी उदाहरणं घेतलेली आहेत, की जसं आई आपल्या मुलासाठी असते त्याप्रमाणे विठ्ठला तू माझ्यासाठी आहेस वगैरे अशा प्रकारे. तर पहिलं कडवं आहे, अग्नी माझी पडे बाळू, माता धावे कनवाळू. म्हणजे याचा अर्थ काय होतो, की आगीमध्ये जर एखादं मूल सपोज सापडलं, तर आई किती कनवाळू होऊन किंवा आई किती काळजीने आपल्या बाळाकडे झेप घेते किंवा आपल्या बाळाचा सांभाळ करते. तर त्याचप्रमाणे त्यांचं असं म्हणणं आहे, की विठ्ठलाने पण माझा सांभाळ केला पाहिजे आणि मी श्री विठ्ठलाकडे शरण जातो आहे किंवा श्री विठ्ठला मी तुला शरण जातो आहे. सो आता या ठिकाणी कुठला शब्द वापरलेला आहे? अग्नी माझी. अग्नी माझी म्हणजेच काय? अग्नीमध्ये. पडे बाळू म्हणजे अग्नीमध्ये जेव्हा बाळ सापडतं, माता धावे कनवाळू तेव्हा माता खूप काळजीने त्याला वाचवण्यासाठी किंवा त्याचं रक्षण करण्यासाठी धावते. ठीक आहे. आता याचा अर्थ आपण असाही घेऊ शकतो, की अग्नीमध्ये किंवा एखाद्या संकटामध्ये असा आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो, की जेव्हा एखादं बाळ संकटामध्ये सापडतं, तेव्हा त्याला त्यातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्याचं रक्षण करण्यासाठी आई धावून जाते. त्यानंतर पुढची ओळ आहे, तैसा धावे माझी या काजा, अंकिला मी दास तुझा. आणि आता मग ते श्री विठ्ठलाला म्हणतात, की हे देवा, त्याचप्रमाणे तू सुद्धा जेव्हा माझ्यावरती संकट येईल किंवा माझं काही कार्य पूर्ण करायचं असेल, तेव्हा तू धावत ये. मी तुला शरण आलेला दास आहे आणि तुझ्या चरणी लीन झालेला मी तुझा परमभक्त आहे. तेव्हा जेव्हा कधी माझ्यावरती संकट येईल, तेव्हा तू पण त्याचप्रमाणे धावून ये, ज्याप्रमाणे एखादी आई आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी धावून येते. तर हे झाली पहिली 2 कडवी. त्यानंतर तिसरं कडवं असं आहे, सवेची झेपावे पक्षिणी, पिली पडतांची धरणी. म्हणजेच काय? सवेची म्हणजे जेव्हा झाडावरून एखादं पक्ष्याचं पिल्लू अकस्मात खाली पडतं किंवा पडत असेल, तर तेव्हा त्या क्षणी अजिबात उशीर न करता किंवा अजिबात विलंब न करता त्यांची जी काही आई आहे, पक्ष्यांची आई किंवा जी काही पक्षिणी आहे, तर ती त्या बाळाकडे झेप घेते आणि त्या बाळाला ती वाचवण्याचा प्रयत्न करते. त्याला ती जमिनीवरती पडू देत नाही. ठीक आहे? सो आता इथे शब्दार्थ बघूया आपण. सवेची म्हणजे पटकन लगेच इन्स्टंटली ज्याला आपण म्हणू शकतो. झेपावे म्हणजे झेप घेते. पिली म्हणजे ते पिल्लू जे आहे पक्ष्याचं तर ते. आणि धरणी म्हणजे जमीन. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे, भुकेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे. म्हणजेच काय? जेव्हा एखाद्या वासराला भूक लागलेली असते, भुकेले असते, तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गायी तत्काळ हंबरत त्याच्याकडे जाते, त्याची भूक भागवते, त्याची गरज भागवते किंवा त्याला मदत करते. त्याचप्रमाणे जेव्हाही कधी मी अडचणीमध्ये असेल, तेव्हा संत म्हणतात श्री विठ्ठलाला, की तूही माझ्याकडे म्हणजे माझ्याकडे धाव घेत जा किंवा मला मदत करत जा, अशी याचना ते करतायत. त्यानंतर पुढे आहे, वनवा लागला असे वनी पाडस चिंतित हरणी. म्हणजेच काय, की जर एखाद्या जंगलामध्ये वनवा लागला असेल किंवा आग लागली वगैरे असेल, तर त्या आगीमध्ये आपलं पाडस सापडलं नाही ना, या चिंतेमध्ये हरीण असते. पाडस म्हणजे काय? हरणीचं पिल्लू. तर ती नेहमी अशीच चिंता करत असते, की आपलं पिल्लू कुठल्या संकटात नाही ना किंवा आपलं पाडस कुठल्या संकटात नाही ना, हे सतत विचार करून ती व्याकुळ होत असते, ती चिंतित होत असते. त्यानंतर पुढे आहे, नामा म्हणे मेघ जैसा विनवितो चातक पैसा.
तुम्हाला चातक पक्षी माहिती आहे का? जो फक्त पावसाचं पाणी पितो. म्हणजे तो वाट बघत असतो, की पावसाचं पाणी कधी येईल किंवा पाऊस कधी येईल आणि केव्हा मी पाणी पिईन. सो खूप तहानेने व्याकुळ होऊन तो त्याची पावसाची वाट बघत असतो. तर त्याचप्रमाणे संत नामदेव काय म्हणतायत ते आता आपण बघूया, की संत नामदेव म्हणतात, की "हे विठ्ठला, तू त्या पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे किंवा त्या पाण्याने भरलेल्या ढगाप्रमाणे आहेस आणि त्यातल्या पाण्याचा वर्षाव माझ्यावरती होऊ दे." आता या ठिकाणी पाण्याचा वर्षाव म्हणजेच काय आहे, की तुझ्या मायेचा वर्षाव किंवा तुझ्या कृपेचा वर्षाव माझ्यावरती होऊ दे. मी पावसाच्या पाण्याप्रमाणे ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याशिवाय ज्याप्रमाणे जातक पक्षी जगू शकत नाही, त्याचप्रमाणे तुझ्याशिवाय मी सुद्धा जगू शकत नाही. माझे जीवन हे तू सांभाळ किंवा तुझ्या कृपेच्या वर्षावाशिवाय मी जगू शकत नाही. त्याप्रमाणे माझे जीवन तू सांभाळ, अशी विनंती संत नामदेव विठ्ठलाकडे करत आहेत. तर हा झाला पहिला संतवाणीचा भावार्थ. याच्यामधले काही शब्द खूप ईझी आहेत. काही शब्द जे सांगणं गरजेचं होते ते मी तुम्हाला सांगितलेले आहेत. जसे की याच्यामध्ये मेघ म्हणजे आहे ढग किंवा चातक पक्षी, चातकला इंग्लिशमध्ये हे चातकच म्हणतात. असा एक इमॅजिनरी पक्षी आहे, की जो असं म्हटलं जातं, की फक्त पावसाचंच पाणी पितो आणि तो वर्षभर फक्त पावसाचीच वाट बघत असतो, जेणेकरून त्याला पाणी प्यायला मिळावं. ठीक आहे. ते तर कुठल्याही प्रकारचं पाणी पित नाही. त्याला फक्त फ्रेश पावसाचं पाणी लागतं. तर अशा पद्धतीने आपण ही पूर्ण संतवाणी पाहिलेली आहे किंवा अभंग पाहिलेला आहे. नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत दुसरा अभंग. दुसरा अभंग जो आहे तर तो लिहिलेला आहे संत एकनाथांनी आणि अभंगाचं नाव आहे योगी सुवर्णकाळ सुखदाता. म्हणजेच काय, खरं तर या अभंगामध्ये काय सांगितलंय संत एकनाथांनी, तर जे पाणी आहे आणि योगी पुरुष जे आहेत तर त्यांच्याबद्दल इथे सांगितलेलं आहे किंवा इनफॅक्ट त्यांची तुलना केलेली आहे असं आपण म्हणू शकतो. दोघांमध्ये कंपॅरिझन करून सांगण्यात आलेलं आहे, की पाणी आणि योगी पुरुष म्हणजे काय, योग साधना करणारे साधू किंवा ज्यांना आपण सत्पुरुष म्हणतो, ज्यांचे आचार विचार सगळे चांगले आहेत आणि आपण जर त्यांच्या आसपास राहिले तर आपल्याला सुसंगती मिळते. तर अशा पद्धतीने जे योगी पुरुष आहेत तर ते आणि त्यांना हे पण सांगायचं आहे, की जे योगी पुरुष आहेत किंवा हे जे सज्जन व्यक्ती आहेत, तर ते पाण्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहेत. तर ते कसं, ते आपल्याला या अभंगांमधून कळणार आहे. तर आता आपण अभंग पाहूयात. लेट अस स्टार्ट. त्याच्या आधी संत एकनाथांबद्दल थोडीशी माहिती. भागवत संप्रदायातील थोर संत कवी आहेत. 16व्या शतकातील महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक आहेत. एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण यांसारखे अनेक ग्रंथ, अभंग, आख्याने, गवळणी, पदे, भारुडे. खरं तर संत एकनाथांची भारुडे जास्त प्रसिद्ध आहेत. हे सगळं त्यांनी लेखन केलेलं आहे. बहुश्रुतता म्हणजे काय, सगळ्या आपण काय म्हणू शकतो चौफेर नजर किंवा अवेअरनेस असणारं असं व्यक्तिमत्व आहे सगळ्याच गोष्टींबद्दलचं. समन्वयशीलता, सामान्यांच्या उद्धाराची तळमळ, अलंकारिकता, पौराणिक कथासंदर्भ, सुबोधता हे संत एकनाथांच्या काव्याचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. हे जे अभंग आहेत तर या अभंगामध्ये योगी पुरुष आणि पाण्याची तुलना केली असून त्यांना हे सांगायचं आहे की योगी पुरुष हा पाण्यापेक्षा पण श्रेष्ठ आहे आणि वेगवेगळे दृष्टांत देऊन किंवा वेगवेगळी उदाहरणं देऊन त्यांनी हे स्पष्ट केले. चेवी चंद्र किरण चकोरासी, पांखोवा जेवी पिलियांसी, जीवन जैसे का जीवनी, तेवी सर्वांशी मृदुत्व. म्हणजेच त्यांना काय म्हणायचं आहे बघा, की या ओळींमध्ये ते असं म्हणतात, की जसं की चकोर पक्षी. आता चकोर पक्षी हा नेमका काय आहे? तर साधारणतः तुम्ही ऐकलं असेल, हा पण एक प्रकारचा काल्पनिकच पक्षी आहे. तर चकोर पक्षी ही मूनलाईट किंवा चंद्राची जी काही किरणं आहेत, तर ती घेऊन तो जगतो किंवा त्याच्यावर तो जगतो अशी कल्पना आहे आणि त्यामुळे तो फक्त रात्रीच दिसतो आपल्याला. अगेन काल्पनिक असल्यामुळे कल्पनाच करायची आहे आपण फक्त, की तो चंद्राची किरणांवरती जगतो. जसं की चातक पक्षी हा पावसाच्या पाण्यावरती जगतो, तसा हा चंद्राच्या किरणावरती जगतो. तर त्यांना असं म्हणायचं आहे, की ज्याप्रमाणे चकोर पक्षाला नेहमी चंद्रकिरण हवं असतात त्याला जगण्यासाठी किंवा लहानग्या पिल्लांना जसं नेहमी पक्षिणी हवी असते किंवा पक्ष्यांची आई म्हणजे त्यांची जी काही आई आहे तर ती हवी असते त्यांच्या आसपास आसरा देण्यासाठी. पाणी जसं की सगळ्या जीवनमात्रांना जीवन देतं. पाण्याला आपण जीवन म्हणतो ना, सो ते सगळ्या प्राणीमात्रांना जीवन देतं. त्याचप्रमाणे जे योगी पुरुष आहेत, त्यांच्या मनाचा जो काही मृदुत्व आहे किंवा कोमलपणा आहे, तर तो सगळ्यांना हवा-हवासा वाटतो. ठीक आहे. सो त्यांचं मन कोमल असतं. ते इतरांचं दुःख जाणून घेणारे असतात, संवेदनशील असतात, जे की सगळ्यांना हवे-हवेसे वाटतात. आता या ठिकाणी चेवी म्हणजे काय? ज्याप्रमाणे. तर ज्याप्रमाणे चकोर पक्षी चंद्रकिरणांची वाट बघत असतो किंवा त्याला ती चंद्रकिरणं हवी असतात. ठीक आहे. चंद्रकिरण म्हणजे काय? मूनलाईट हवी असतात. तर त्याचप्रमाणे जे आणि त्यासोबतच जे पक्ष्यांची पिल्लं आहेत, तर त्यांना पक्षिणींचा आसरा हवा असतो किंवा त्यांच्या आईचा आसरा हवा असतो. तर त्याचप्रमाणे
आपल्या आयुष्यामध्ये हे जे योगी पुरुष आहेत किंवा जे सत्पुरुष आहेत तर त्यांचा मृदूपणा किंवा त्यांचा मऊपणा, त्यांचा कोमलता, त्यांच्या स्वभावामधली नाजूकता, हे प्रेमळपणा, हे सगळं काही आपल्याला हवं असतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे, जळवरीवरी क्षाळीमळ, योगिया सबाह्य करी निर्मळ, उदक सुखी करी एक वेळ, योगी सर्व काळ सुखदाता. आता या ठिकाणी काय त्यांना म्हणायचं आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाण्याचा उपयोग करून जे काही डाग वगैरे असतात, मळ आहे, तर ते धुवून टाकतो म्हणजे स्वच्छ करतो, निर्मळ करतो. तर त्याचप्रमाणे जे योगी पुरुष आहेत किंवा जे सत्पुरुष आहेत, तर ते आपलं अंतर्मन निर्मळ करतात. ठीक आहे. म्हणजे आपण पाण्याने वरवरचे डाग वगैरे सगळं पुसून टाकू शकतो, सगळं साफ करू शकतो, निर्मळ करू शकतो. पण जे आपलं अंतर्मन आहे, तर ते सुद्धा निर्मळ करतात कोण? योगी पुरुष. पाणी एकदा आपण प्यायलं, उदक म्हणजे काय? पाणी. एकदा आपण पाणी प्यायलं की आपल्याला आनंद होतो. परंतु जर आपल्या आसपास योगी पुरुष असतील, तर ते आपल्याला नेहमीच सुख देणारे ठरतात किंवा सर्व काळ आपल्याला ते सुख देणारे ठरतात. सर्व काळ सुखदाता म्हणजे नेहमीच ते आपल्याला सुख देणारे ठरतात. ठीक आहे. जळ, आता आपण जल लिहितो मराठीमध्ये, पण ही ऍक्च्युअल मराठी भाषा नाहीये. ही 16व्या शतकामधली मराठी आहे. त्याच्यामध्ये थोडंसं प्राकृत पण आहे. त्याच्यामुळे असे काही शब्द आहेत. जळ म्हणजे काय? पाणी. वरी-वरी म्हणजे जे काही वरवरचे डाग ज्याला आपण म्हणतोय, मळ म्हणतोय, तर ते. शाळी म्हणजे धुवून टाकतात. म्हणजे पाणी वरवरचं डाग जे आहे ते धुवून टाकतात. शाळी, मळ म्हणजे डाग, घाण वगैरे. ठीक आहे. परंतु जे योगी लोक आहेत किंवा जे सत्पुरुष आहेत ते मात्र आपलं अंतर्मन सुद्धा स्वच्छ करतात. सबाह्य म्हणजे आतून बाहेरून. ठीक आहे. बाहेरून पण आणि आतून पण आपल्याला स्वच्छ करतात, निर्मळ करतात. स्वच्छ म्हणजे निर्मळ असा अर्थ घ्यायचा आहे. कुठलीही निगेटिव्हिटी न ठेवता आपल्याला सकारात्मक ऊर्जा देतात. उदक म्हणजे पाणी आहे. सर्व काळ म्हणजे सर्वत्र. ठीक आहे. सुखदाता म्हणजे सुख देणारे. दाता म्हणजे देणारे, सुख देणारे. त्यानंतर पुढे असं आहे, उदकाचे सुख ते किती, सवेची क्षणे तृषेती होती. योगिया दे स्वानंद तृप्ती, सुखासी विकृती पै नाही. म्हणजेच या ठिकाणी काय म्हणायचं आहे, की जेव्हा एखाद्या व्यक्तीला तहान लागते किंवा एखादा तहानलेला व्यक्ती असतो, त्याला जेव्हा पाणी मिळतं, तेव्हा तो त्या क्षणासाठी सुखी होतो किंवा तृप्त होतो. त्याला त्या क्षणाचं सुख पाण्यामुळे मिळतं. पण जे योगी आहेत किंवा जे सत्पुरुष आहेत, तर ते मात्र परम सुख देतात. त्यांनी दिलेलं जे सुख आहे, तर ते अक्षय आहे. म्हणजे कधीही त्याचा संपणार नाही किंवा न संपणारं असं आहे. आणि ते आत्मसुख आपल्याला योग्यांमुळे मिळतं किंवा सत्पुरुषांमुळेच मिळतं. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची विकृती नाही, म्हणजे निगेटिव्हिटी नाही, कुठलाही वाईट विचार नाही, कुठलंही दुःख असं नाहीये. आणि हे सगळं सुख जे आहे तर ते कधीही न संपणारं अक्षय असं हे सुख आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारं. ठीक आहे. सो आता या ठिकाणी सवेची म्हणजे काय? प्राशन केल्यानंतर ठीक आहे, पटकनच त्याला काय होणार आहे? आनंद मिळणार आहे. तृषेती म्हणजे तहानलेला जो व्यक्ती आहे त्याला. आणि त्यानंतर पुढे असं आहे की पै म्हणजे बरे. ठीक आहे. बरे या अर्थी हा शब्द वापरला. याचा असा काय पूर्ण अर्थ वगैरे नाहीये. असंच बरे म्हणजे आपण असं म्हणतो ना, ठीक आहे, ओके, अशा प्रकारे. ठीक आहे. त्यानंतर पुढे, उदकाची जे मधुरता ते रसनेसीची तत्वता, योगियांचे गोडपण पाहता होय निवविता सर्वेंद्रिया. म्हणजे उदकाची जी मधुरता, पाण्याची जी मधुरता आहे किंवा पाणी जितकं आपल्याला हवं असं वाटतं, तर त्याचप्रमाणे पाण्याप्रमाणेच पाणी पिल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला तृप्ती होते किंवा पाण्यामुळे जीभ जेव्हा तृप्त होते, आपल्याला जेव्हा समाधान मिळतं, तर त्याचप्रमाणे योगी पुरुष जे आहेत, तर त्यांचं बोलणं जे आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे, ते आपल्या सगळ्या इंद्रियांना शांत करतं, तृप्त करतं. ते सगळ्यांना समाधान देतं. अशा प्रकारे त्यांचं बोलणं आहे किंवा अशा प्रकारे त्यांचे विचार आहेत, की जे आपल्या इंद्रियांना, सर्वेंद्रिया म्हणजे सगळ्या इंद्रियांना सुख देतात किंवा संतुष्ट करतात. ठीक आहे. निवविता म्हणजे संतुष्ट करणं. तत्वता म्हणजे विचार किंवा विचारशीलतेप्रमाणे. रसना म्हणजे जीभ. तुम्हाला जर समानार्थी शब्दांमध्ये आलं तर रसना येऊ शकतं. आणि मधुरता म्हणजे गोड, माधुर्य. ठीक आहे, मधुरता. त्यानंतर पुढे, पुढे आहे, मेघमुखे अधपतन, उदकाचे देखोनी जाण, अधपाते निवती जन, अन्नदाता सकळांसी. म्हणजे आता पुढे त्यांना काय म्हणायचं आहे, की ज्याप्रमाणे आपलं हे जे पाणी आहे, तर ते ढगातून खाली जमिनीवरती पडतं. मातीवरती हे पाणी पडल्यामुळे शेती पिकते किंवा अन्नधान्य निर्माण होतं. म्हणजेच ढगामधून हे जे पाणी पडणार आहे, ते पाहून लोक खुश होतात. त्यांचं मन समाधानी होतं. ठीक आहे. सो त्यांना हे सांगायचं आहे, की पाणी ज्याप्रमाणे वरून खाली येतं, त्याच्यामुळेच आपल्याला ते अन्नधान्य वगैरे सगळं काही मिळणार आहे. जे की लोकांची भूक भागवणार आहे, लोकांना संतुष्ट करणार आहे, लोकांना समाधानी करणार आहे. अधःपतन म्हणजे खाली येणे. ठीक आहे. सकळांशी म्हणजे सगळ्यांना.
आता पुढच्या कडव्यांमध्ये याच्या पुढचं आहे ते आपण बघूया. तैसे योगियासी खालुते येणे, जे इहलोकी जन्म पावने, जन निववी श्रवण कीर्तने, निज ज्ञाने उद्धरी. म्हणजेच काय म्हणायचंय, ज्याप्रमाणे पावसाचं पाणी ढगातून खाली आल्यानंतर अन्नधान्य वगैरे पिकतं, लोक समाधानी होतात, त्याचप्रमाणे जेव्हा योगी पुरुष धर्तीवरती येतात, आता धर्तीवरती येणं म्हणजे जन्म जेव्हा त्यांचा होतो अशा अर्थी घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा त्यांचा इहलोकामध्ये जन्म होतो. इहलोक म्हणजे आता आपण जे आहोत ज्याला मृत्यूलोक पण म्हणतात. म्हणजे असं जग की ज्या ठिकाणी लोकांचा मृत्यू होतो त्याला मृत्यूलोक म्हणतात, इहलोक म्हणतात. खरं तर देवलोक म्हणजे काय आहे, त्या ठिकाणी कोणाचा मृत्यू होत नाही, सगळे अमर असतात. त्याप्रमाणेच इहलोकामध्ये असे लोक आहेत ज्यांचा कधी ना कधी मृत्यू होणार आहे, त्याला आपण मृत्यूलोक म्हणतो. सो जेव्हा एखादा सज्जन पुरुष किंवा जेव्हा एखादा योगी पुरुष धर्तीवरती येतो, जेव्हा त्याचा इहलोकामध्ये जन्म होतो, तर तेव्हा त्याच्या बोलण्याने, त्याचे जे काही बोल आहेत तर ते ऐकल्याने, त्यांच्या कीर्तनाने असेल तर त्यामुळे लोकांची मने समाधानी होतात आणि योगी पुरुष आत्मज्ञानाने सगळ्या लोकांचा उद्धार करतो, समाजाचा उद्धार करतो. तर अशाच पद्धतीने त्यांनी पाणी आणि योगी पुरुष यांची प्रत्येक ठिकाणी तुलना केलेली आहे. खालुते म्हणजे काय, खाली येणे. पाणी मगाशी आपण शब्द पाहिला होता अधःपतन म्हणजे खाली पडणे. तसे याप्रमाणे खालुते म्हणजे काय आहे, खाली येणे. निजज्ञान म्हणजे काय, आत्मज्ञान. आणि उद्धरी म्हणजे उद्धार करणं, अपलिफ्ट्स, इट रेस्क्यूज द सोसायटी फ्रॉम द इश्यूज अँड फ्रॉम द प्रॉब्लेम्स. ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्याचा अर्थ आपल्याला इथे घ्यायचा आहे. सो आय होप की तुम्हाला हे 2 संत वाणी जे आहेत ते कळले असतील, याच्यामध्ये काही डाऊट नसेल. पहिल्या संतवाणीमध्ये आपण पाहिलं होतं की संत नामदेव जे संत नामदेव. संत नामदेव जे आहेत तर ते विठ्ठलाकडे याचना करतायत, विनंती करतायत की मला जेव्हा पण माझ्यावरती संकट येतील तेव्हा तुम्ही माझ्यासाठी धावून या किंवा मला मदत करायला धावून या, माझ्या पाठीशी राहा नेहमी. आणि त्यानंतर संत एकनाथ या संत कवीमध्ये असे म्हणतायत की योगी आणि पाणी यांची तुलना केलेली आहे आणि त्यातही त्यांना नेहमी योगी पुरुष जे आहेत किंवा योगी पुरुष, सज्जन पुरुष जे आहेत तर ते श्रेष्ठ वाटतायत. कारण ते त्या क्षणापुरतं लोकांना समाधानी किंवा तृप्त करत नाहीत, तर त्यांचा सहवास नेहमीच लोकांना समाधान देतो, आनंद देतो आणि आत्मज्ञान देतो. So thank you so much for watching this video and see you in the next video. Bye bye.